त्यातला एक किस्सा आहे तुमचा की ज्या खुर्चीवर नारायण मूर्ती बसले होते त्या खुर्चीवर तुम्ही त्याच खुर्चीवर मी बसून पत्नी 11 वर्ष चालवली आणि त्यावेळेला तो क्रायसिस आला माझ्या आयुष्यामध्ये. तर तो क्रायसिस एकदम तुम्हाला हादरून सोडणार होता. हो, म्हणजे असं झालं त्याचं की तोपर्यंत मी 10 वर्ष ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काम केलं होतं. कम्प्युटरमध्ये 2 भाग असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये 2 भाग, ॲप्लिकेशन आणि सिस्टम्स. ॲप्लिकेशनमध्ये बँकिंग, प्रोडक्शन, प्लॅनिंग, पर्चेसिंग वगैरे असं सगळं. पण सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे कम्प्युटर आपण विकत घेतो त्याच्याबरोबर जे येतं म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम्स, कंपायलर्स, डेटाबेसेस, कम्युनिकेशन सॉफ्टवेअर हे सगळं. तर पटणीमध्ये 80% काम सिस्टम सॉफ्टवेअरचं होतं. ऑपरेटिंग सिस्टमचं काहीतरी हे लिहिणं, रुटीन्स लिहिणं किंवा मेंटेन करणं किंवा आणखी नवीन डेव्हलप करणं. आणि मला सिस्टम सॉफ्टवेअर माहीत नव्हतं. मी कम्प्युटर सायन्समधला काही विद्यार्थी नाही. मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर फक्त केलेलं, बँकिंग, प्रोडक्शन प्लॅनिंग वगैरे असं. त्यामुळे मला ते मंडळी जेव्हा डिस्कस करायची तर मला काही कळायचं नाही. म्हणजे आपण मागे पडतो, आपल्याला काही कळत नाही असं सगळं मला वाटायचं. आणि आपल्याला जॉब सोडावा लागतो की काय, कारण इतर ठिकाणी मी आपला मॅनेजर माझा ऐका असं नाही ना. तुम्हाला रिस्पेक्ट अर्न करावा लागतो. तर इथे रिस्पेक्टचा काय प्रश्न आहे, मलाच येत नव्हतं. आणि मग आम्ही इंटरव्ह्यू जेव्हा घ्यायला जायचो तेव्हा अनिल नावाचा एक मुलगा होता. तो त्या नवीन मुलाला प्रश्न विचारायचा, व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय. त्या मुलाला काय माहीत नसायचं. तो आपल्या छताकडे बघायचं, अनिल माझ्याकडे बघायचं, आपल्या बॉसला तरी येते का, तर बॉसला कुठे येतो, बॉस छताकडे, मी पण छताकडे बघायचं. तर मला भयंकर इन्फिरिटी कॉम्प्लेक्स यायला लागलं. त्याच वेळी मला सगळी व्यसनं होती. मी ह्या कॉम्प्लेक्स व्यसन आले की कसं कशा व्यसन मित्रांमुळे गंमत पण सुधारायचं काही भयंकर दुःखात असं असं म्हणजे एकदम असं काही नाही असं काही नाही. पण व्यसन लागली मग मला मी भयंकर भावत जाणार माणूस आहे. मी झोकून देऊन व्यसन तर व्यसन माहिती. रोज 40 सिगरेट. खरं 40 2-3 ठिकाणी मी ऐकलं तुम्ही 40 सिगरेट. बीडी ते क्युबन सिगार मला काहीही चालायचं. रोज अर्धी बाटली म्हणजे 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेक्स. बहुतांश लोकांना माहीत असेलच. पण त्यामुळे मग देशी दारू ते शॅम्पेन पण मला काहीही चालायचं. मग पानपराग कलकत्ता 120 पानात तर मी PhD होतो. सगळी पानं मला माहीत होती. इतकी मित्रांची संगत होती तशी तुम्हाला ती. नाही पहिल्यांदा मित्रांची संगतीने सुरू झालं. पण नंतर मग माझं एकटाच माझे नवीन दारूचे मित्र, सिगरेटमधले मित्र, पानातले असं सगळं सुरू झालं. आणि मी एखाद्या वाहत गेलो. बरं. पण तेव्हा तुम्ही पटणीमध्येच होता जेव्हा हे सगळं व्यस्त पटणीमध्ये होतो. त्याच्या अगोदरच अशा 1-2 कंपन्याच होतो. पण 2-1 वर्ष टिकलंय. अच्छा. पण पटणीमध्ये असताना मग एकानं सांगलं तुम्हाला दारू सोडायची का, मी म्हटलं हो. ते म्हणलं भांग चालू करा. मग मी नरिमन पॉईंटहून यायचो आणि याला एके ठिकाणी उतरायचो आणि तिथे भांग मिळायची. ते देऊळ आहे तिथे. आणि तिथनं मग पुन्हा अंधेऱ्या जायचं, पुन्हा ड्रिंक घ्यायचो आणि पुन्हा ड्रिंक पण चालू झालं, हे पण चालू झालं. तर असं करत करत शेवटी मग म्हणजे एका ठिकाणी तुम्ही लंच टाईममध्ये 2 पेक घेऊन यायला लागलो असं इतकं. म्हणजे मी रस्त्यात पडून मी गेलोच असतो खरं म्हणजे. तर या सगळ्यामध्ये एक तिसरी गोष्ट घडली ती सगळ्यात वाईट कोणाच्या आयुष्यात घडून, ती म्हणजे मुलाला ऑटिझम डिटेक्ट झाला. आणि त्याचं ऑटो म्हणजे सेल्फ म्हणजे ऑटोमॅटिक ऑटोमोबाईल वगैरे. आणि तो मुलं स्वतःच गुंतलेले असतात. त्यांना इतर काही सोशेबल नसतात, त्यांना सोशल रिलेशन्स कळत नाही, ती जास्त कम्युनिकेशन नसतं त्यांचं. आणि त्यामुळे मग मी राजेंद्र बर्वेला दाखवलं. तो म्हणलं, त्याने ऑब्झर्व केलं. तो म्हणला ऑटिझम वाटतोय पण आपण अजून जरा बघूया. आणि मग आनंद नाडकर्णीला विचारलं. त्याची दादाला शेजारीच कन्सल्टिंग होती. मग त्यांना विचारलं ऑटिझम म्हणजे काय रे, म्हणजे माझ्या मुलाविषयी विचारतो असं सांगितलं नाही मी. निहार त्याचं नाव. आणि त्याने ऑटिझम भयंकर असतं, ते सोशेबल नसतात, एज्युकेबल नसतात, त्यांचं आयुष्यभर आपल्याला करावं लागतं. आपल्यानंतर कोण हा नेहमी प्रश्न असतो, जो खरं मी अजूनही आहे बरं का. म्हणजे त्यावेळी मी कोसळलोच म्हणजे. आणि येताना रडतच आलो मी आणि बायको शोभा. आणि मग आठवडाभर ड्रिंकमध्ये गेला. त्या पुढचे 1-2 आठवडे ब्रिटिश काउन्सिलमध्ये पुस्तकं वाचण्यात गेला ऑटिझमवरची. त्याच्यावर उपाय नाही हे कळलं. मग काय करायचं ते की कळेना. असेच ती बरीच गोष्ट आहे. आणि मी रात्री 12 वाजता झोवरती आत्महत्येचा विचार, नुसते बीचवरती मी एरझारा घालतो, अशा अनेक प्रसंग. शेवटी मी असा विचार केला की आपली ओळख काय म्हणून राहायला पाहिजे. अरे बिचारा निहारचे वडील असं म्हणून. आणि जॉब चालला होता एका ठिकाणी एका वेळेला. कारण सिस्टम सॉफ्टवेअर येत नव्हतं. आपली छितू होती, मुलं करत नव्हती, मुलं चांगली होती खरं. पण आपल्याला तिथे फक्त मॅनेजर म्हणून आपल्याला कळत नाही आहे असं. मग मी एका रात्री एरझारा घातल्या आणि आपली ओळख काय असली पाहिजे, की आणि एवढ्या कंपन्या घडवल्या आणि एवढी पुस्तकं लिहिली आणि एवढ्या संस्थांना मदत केली वगैरे वगैरे ही पाहिजे का बिचारा निहारचे वडील आणि बिचारा बघा दारू पण गेले असं. मग मी ठरवलं आपल्याला हे चालणार नाही आणि आपल्याला पैसे जमवले पाहिजेत. मग तेवढं रात्री चेक केलं किती बॅलन्स आहे. तो 200 रुपये होता. 10 वर्ष काम करून. कारण सगळे चळवळीतला कोणाला तरी देऊन टाक, कोणाच्या पुस्तकामध्ये, कुठे कॅसेटमध्ये, माझ्या व्यसनांमध्ये.
मग म्हणलं तर किती जमा करायला पाहिजे, त्यावेळी 3 कोटी आपल्याला जमा करायला पाहिजे हे मला लक्षात आलं. त्यावेळेचा इंटरेस्ट रेट लक्षात घेऊन की आपल्यानंतर कुठल्यातरी त्यावेळी संस्था फार नव्हत्या. ऑटिझम म्हणजे काय हेच लोकांना माहीत नव्हतं. त्यामुळे कुठल्या तरी फॅमिलीच्या स्वाधीन करायचं, चाळीतल्या वगैरे खूप श्रीमंत माणसं काही घ्यायला तयार होणार नाही, पण चाळीतल्या त्यांना सांगू की हे पैसे आहेत. त्यावेळी 3 कोटी 30 लाख त्यांना आले असते महिन्याला, वर्षाला 2.5 लाख. म्हणजे तरी ड्रायव्हर ठेवू शकेल, तो घर घेऊ शकेल, तो गाडी ठेवू शकेल का, मग त्याला सांभाळायला नाही आला नाही त्याचं आयुष्य बदलून जाईल असं. तर त्याला 40ल्या माणसाला 3 कोटी खूप होतील. तर असं आम्ही प्लॅन केलं. पण आपल्याकडे 200 रुपये आहेत, मग करायचं काय? म्हणजे जॉब टिकवलं पाहिजे. जॉब टिकवलं पाहिजे म्हणजे काय? कारण मला काही कळायचं नाही. प्रत्येक जो विषय आहे ना, म्हणजे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर कम्प्युटर आर्किटेक्चर येत नाही, आर्किटेक्चर नाही आलं तर ऑपरेटिंग सिस्टम्स येत नाही, ऑपरेटिंग सिस्टम्स नाही आलं तर कंपायलर येत नाही, कंपायलर नाही आलं तर डेटाबेसेस येत नाही. म्हणजे बरोबरच येऊ शकतं, पण अगदी नीट मला फार थरली यावं लागतं, म्हणजे त्याच्यामुळे माझं चेन पडत नाही. तर ते कम्प्युटर सायन्स शिकलेली मुलं माझ्या हाताखाली 40-50ची, अमेरिकेला आणि युरोपला 6 जाऊन आलेली, 5-7 वर्ष अनुभव असलेली पोरं सगळी चंट हुशार, IITतली BTech MTech वगैरे. आपल्याला कसं जमणार, नोकरी करता करता कसं शिकायचं? मग मी शेवटी त्या रात्री सगळी व्यसनं सोडली 10 मिनिटात, आणि त्यानंतर मग मी अक्षरशः तुटून पडलो त्याच्यावर. इंटलेक्च्युअली म्हटलं आपल्याला जमत कसं नाही. पुन्हा ते इंग्लिशचं किंवा अकाउंटिंगचं, तसंच ERPचं तसंच. आणि 9 ते 5 मी ऑफिस, घर जवळच होतं. 5 ते 9 रात्री मी 4 तास अभ्यास करायचो, तासभर इतर गोष्टींना. 9 ते 2 झोपायचं फक्त, 2ला उठायचं, 2 ते 9 सकाळी अभ्यास करायचो. आणि विकेंडला 18 तास. हेच कळलं नाही की अगोदरचं पुस्तक वाच, आर्किटेक्चर कळलं नाही की इलेक्ट्रॉनिक्स वाच, त्याशिवाय हे कळत नाही. पण ते पुन्हा कळलं नाही, पुन्हा बारकडे पावलं वळायची, स्वतःला पुन्हा खेचत आणायची. आणि असं करत 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 झगडत काही आठवड्यात मला थोडा संबंध लागायला लागला, काही महिन्यांनी आणखीन लागायला लागला. शेवटी मी त्यांच्या डिस्कशनमध्ये भाग घ्यायला लागलो, इंटरव्ह्यूमध्ये मी पण प्रश्न विचारायला लागलो. आणखीन काही महिने गेले, मला आणखीन थोडंफार कळायला लागलं. मग लोकांचा पण माझ्यावरचा कॉन्फिडन्स वाढला, त्यांनी मला खूप मदत केली याच्यात. आणि मग ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पण प्रोजेक्ट्स आले, त्यात मला हे होतं, त्यामुळे मी त्यांना आणखीन भर टाकू शकलो. आणि मग त्यांनी मला स्वीकारलं मी थोडक्यात, म्हणजे. आणि मग मला कॉन्फिडन्स आला. मग पटणी म्हणाला, आता तू IIT IBM इंग्लिश चांगलं बोलतोस, टेक्नॉलॉजी पण तुला माहिती, मला मदत करायला. मग बॅग उचलायची, उद्या बॉस्टन, उद्या लॉस एंजलिस, परवा न्यूयॉर्क, असं करत मी 150 वेळाला सगळं जग हे केलं. आणि पहिलं वर्ष 2 वर्ष अमेरिकेत मी मार्केटिंगला मदत केली. खूप यशस्वी झालो नाही, पण शिकलो खूप. आणि ते मी वापरलं जपान, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमध्ये ऑफिसेस उघडण्याकरता. आणि शेवटी तर म्हणजे सगळी पटणीचीच ऑफिसेस होती. नाही, ही पटणीची. पण एलँड एकंदर शेवटी म्हणजे मी हजारो सॉफ्टवेअर इंजिनियर्स असलेल्या जगभर सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या कंपन्या मोठमोठ्या चालवल्या, म्हणजे स्पेशली शेवटल्या. आणि अमेरिकेत 6 ऑफिसेस, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1, अशी सगळी साम्राज्य चालवली. आणि त्यानंतर मग वर्षाला 3 कोटीची जॉब असताना म्हटलं आता निहारकरता जेवढं जमायचं त्याचे बरेच जास्त झाले, आता उगीच कशाला. मग पुन्हा मगाशी सांगितलं जसं मर्सिडीज गाडीत, त्यापेक्षा आपण काहीतरी केलं पाहिजे. तर मराठीचे ज्ञान आलं, मला त्याचं विलक्षण वेड आहे. म्हणजे हे नुसतं छंद नाही. मग मला कोणी म्हटलं ना तर गाण्याचं मला वेड आहे. गाणं म्हणजे क्लासिकल म्युझिकपासून ते वेस्टर्न म्युझिकपासून ते कव्वालीपासून, गझलपासून, भावगीतं, भक्तिगीतं, चित्रगीतपासून, जे तू मराठी हिंदी सगळं माझ्याकडं प्रचंड खजिना आहे, प्रचंड. म्हणजे विजय तेंडुलकर, विंदा करंदीकर, अनेक जब्बार पटेलपासून अनेक लोकांना माझ्याकडनं म्हणजे संगीत, आणि मी सगळ्यांना वाटत असतो म्हणजे, आणि प्रचंड ऐकत असतो मी. तर आणि त्याचं कसं आहे की राग कुठला म्हटल्यानंतर रागाचं वातावरण कसं हे मला कळलं पाहिजे. ते या सगळ्या प्रत्येक विषयात मी खोलवर शिरून त्याचा मला वेड आहे. म्हणजे नुसतं छंद नाही की मागे रविशंकरचं काही ते चाललेलं आहे आणि मी आपलं केमिकल इंजिनियर काही सोडतो. म्हणजे असं एक टाइमपास नाही, ते कुठली गोष्ट इकॉनॉमिक्समध्ये टाइमपास नाही. म्हणजे भारतात गरिबी काय मला कळलं पाहिजे. मग ॲडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन, आणि आता त्यानंतर पुढचे स्टिग्लिट्झ, क्रुगमन वगैरे, हे सगळे कळले पाहिजे आपल्याला. हे माझंच आहे. म्हणजे हे खरं शिक्षण आहे. केमिकल इंजिनिअर पण अमेरिकेचं नाही ठीक आहे, पण हेच मला वेड लागलेलं होतं, म्हणजे अजूनही आहे. आणि ते पण हे जेव्हा तुम्हाला वेड लागतं तेव्हा असं दडपण येत नाही का, हे इतकं वाचायला, म्हणजे कुतूल नाही का, इतकं तुमचं कुतूल आहे की हे राहिलं ते राहिलं असं होऊ शकतं तुमचं कधी? आहे ना. आता फिलॉसॉफी राहिलेले, राज्य विचारात येत आहेत, पण भारतीय आणि पाश्चिमात्य फिलॉसॉफीवरती माझं आता काम चालू आहे, ते येत आहे. तर माझे इझम्स आणि आयडियाज इन इकॉनॉमिक्स, आयडियाज इन सायकोलॉजी, आयडियाज इन मॅथमॅटिक्स, आयडियाज इन सायन्स, आयडियाज इन वगैरे असं सगळं आहे. तसंच इझम्स, कॅपिटलिझम, सोशलिझम, फेमिनिझम, फाशिझम, अनार्किझम, याच्यावरती 7-8 पुस्तकं, आयडियाजवरती 7-8 पुस्तकं, आणि अशा तऱ्हेचे सगळे माझे प्लॅन्स आहेत. म्हणजे हे जेव्हा तुम्ही एवढं सगळं सांगता, तुम्ही झोपता वगैरे येत नाही? मला खरं अलीकडे झोप येत नाही का माहीत नाही, मला ते चांगलं नाही प्रकृतीला. पण एक 3-4 तास झोप येते, मधनच जागा होतो, मधनच कधी वाचत बसतो, मधनच काहीतरी
व्हिडिओ, पण व्हिडिओ जे बघतो मी मोबाईल, मी इतर लोकांचं नुसतं रील बिल नाही, मी चांगले सायन्स, टेक्नॉलॉजी, इकॉनॉमिक्स यातले व्हिडिओज मी चिकार बघतो, जिओ पॉलिटिक्स, या सगळ्यामध्ये मला जेन्युइनली प्रचंड इंटरेस्ट आहे. बऱ्यापैकी ज्ञान पण आहे, पण जेन्युइनली इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.